अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भक्तजनो, आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी व दासबोध या विषयावर निरूपण ऐकणार आहोत. दासबोध ग्रंथात समर्थांनी लिहिलेल्या पहिल्या दशकातील पहिला समास हा प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दासबोधात कोणते विषय मांडायचे आहेत, त्यासाठी कोणते अध्यात्म निरूपण करायचे आहे, याची थोडक्यात माहिती समर्थांनी या प्रास्ताविक समासात दिली आहे. त्यानंतर स्वामींनी या ग्रंथाची फलश्रुतीही दिलेली आहे. दासबोध ग्रंथाच्या श्रवणाने ध्येयबुद्धीचे धोके टाळता येतात. अध्यात्मविषयक जे संशय असतील त्याचे निराकरण होते. थोडक्यात या ग्रंथाच्या श्रवणाने मानवाची अधोगतीपासून सुटका होते आणि मनाला विश्रांती मिळून ते समाधानी होते. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. शिवतरघळीमध्ये काही वर्ष राहण्याचा विचार करून समर्थ रामदास आपल्या निवडक शिष्यासह गळीत मुक्कामास आले. तेथे त्यांना दासबोधाचे लेखन करावयाचे होते. त्या ठिकाणी राहून समर्थांनी दासबोध ग्रंथाचे पहिले 7 दशक सलग लिहिले असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. कारण 7व्या दशकाच्या 10व्या समासात ग्रंथ समाप्तीची ओवी येते. सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, ही ती ओवी आहे. परंतु समर्थ 7व्या दशकाच्या शेवटी थांबले नाहीत, हे आपले परमभाग्य. हा ग्रंथ स्वामींनी 20 दशक 200 समासापर्यंत अनेक विषयांना स्पर्श करीत वाढवत नेला. त्यात त्यांनी अनेक विषयांचा उहापोह केला आहे आणि त्यानंतर स्वामींनी त्या ग्रंथात भक्ती मार्गाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. रामदास स्वामींनी निवेदन केलेली भक्ती ही भोळी बाबडी भक्ती नसून ती ज्ञान भक्ती आहे. तेच सर्व ग्रंथातील विवेचनात दिसून येते. भगवंताच्या भक्तीला स्वामींनी किती महत्त्व दिले आहे ते पहा. गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलला विशद, भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलले वैराग्याचे लक्षण. भक्तजन हो, परमार्थ मार्गात प्रगती होण्यासाठी ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग व भक्ती मार्ग असे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. स्वामींनी या सर्व मार्गांचा अभ्यास केला होता, साधना केली होती आणि त्यांचा अनुभव घेतला होता. आत्मप्रचिती आल्यावर स्वामींनी आपल्या अनुभवातून भक्ती मार्गाचे विवरण केले आहे. सर्व शिष्यांना भक्ती मार्ग अवलंबण्यास सोपा आहे असे त्यांचे मत आहे. तथापि आजकाल विज्ञाननिष्ठ व बुद्धिप्रामाण्य यांचा फार बोलबाला झाला असल्याने भक्ती मार्ग बुद्धीच्या कसोटीवर टिकत नाही असे अनेकदा वाटते की नाही? पहा, विचार करा. काही लोक भक्ती मार्गाला नावं ठेवतात आणि विनाकारण ते म्हणत असतात की भक्ती मार्ग करणारे लोक हे अवडंबर माजवत आहेत. पण ते तसे नाही. ऐका, जे भक्ती मार्गाबद्दल टीका करतात त्यांनी हे लक्षात घ्यावे की भक्ती मार्ग हा काही बोलण्याचा किंवा शब्दच्छल करण्याचा अथवा तर्काचा विषय नसून तो अनुभूती घेण्याचा विषय आहे. तो एक निखळ समाधान प्राप्तीचा मार्ग आहे. अध्यात्मशास्त्रात ध्येयबुद्धी व आत्मबुद्धी या संकल्पनाची चर्चा येते आणि आपण प्रापंचिक माणसं आपण सारे ध्येयबुद्धीत अडकलेले असतो.
देहबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा आपण सहसा प्रयत्न करत नाही, हो की नाही? हां, आपल्या पायात काटा मोडला की लगेच आपल्या डोळ्यात पाणी येते. ही देहबुद्धी आहे. आमचे सुखदुःख हे सारे देहाशी निगडीत असतात, देहावर अवलंबून असतात. थोडक्यात देहबुद्धी सोडल्याशिवाय आम्ही खऱ्या अर्थाने समाधानी होऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातही ध्येयबुद्धी हे ज्ञान बोधे त्यजावी असे सांगून ध्येयबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असा समाधानाचा सरळ मार्ग सांगितला आहे. आणि येथून खरा भक्तिमार्ग सुरू होतो. परंतु त्यासाठी सातत्य, चिकाटी आणि दृढ विश्वास याची आवश्यकता असते. हा अभ्यास सातत्याने अनेक वर्ष करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनी भगवंताच्या भक्तीचा अनुभव घेऊन पाहावा. आपण म्हणतो ते बुद्धिप्रामाण्य व्यवहारात अत्यंत आवश्यक आहे, यात काहीही शंका नाही. बुद्धी ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परंतु बुद्धी, भावना या पलीकडील अनुभव घेण्यासाठी बुद्धीच्या कक्षा ओलांडून पलीकडे जावे लागते. बुद्धीचा प्रांत ओलांडल्यावर ध्येयबुद्धी कमी होते, गर्व नाहीसा होतो, अहंकार नाहीसा होतो आणि भक्तीच्या मार्गात प्रवेश होतो. या संदर्भात दासबोधाचे अभ्यासक प्राध्यापक के.व्ही. बेलसरे यांनी भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. मी या देहाचा, शांतचित्ताने ऐका, बेलसरे महाराज म्हणतात, मी या देहाचा, जीवलगाचा, यशाचा, प्रपंचाचा म्हणजे या जगाचा नसून मी भगवंताचा आहे अशी खरी जाणीव होणे, याचे मर्म म्हणजे भक्ती. बरोबर आहे का नाही? मी ह्या जगाचा, प्रपंचाचा कुणाचाही नाही, मी फक्त भगवंताचाच आहे अशी जाणीव मनामध्ये निर्माण होणे म्हणजे भक्ती मार्गाला लागणे. आणि भगवंताच्या भावामधून उत्पन्न झालेले हे प्रेम आनंदमय असते आणि हे भक्तीचे खरे स्वरूप आहे असे प्राध्यापक बेलसरे यांनी म्हटले आहे. दासबोधातील दशक 4 हे नवविधा भक्तिनाम दशक आहे. या दशकाच्या सुरुवातीस समर्थांनी विद्यावैभव संपन्न श्री गणेश, वेदजननी शारदा आणि ज्ञान विचार देणारे सद्गुरू यांचे स्मरण केले आहे. तेव्हा श्रोत्यांनी विचारले की भगवत भजन कसे करावे ते सांगा. तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी नवविधा भजन सुलभ करून सांगायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, या भक्ती प्रकाराने माणूस पवित्र होतो असे सतशास्त्रात सांगितले आहे. त्यानंतर स्वामींनी एक संस्कृत श्लोक उद्धृत केला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्माम निवेदनम. हा श्लोक भागवतातील स्कंद 7 अध्याय 5 मध्ये प्रल्हादाच्या तोंडून निघाला आहे. या श्लोकाची मजेशीर हकीकत अशी आहे, भक्त प्रल्हाद हा हिरण्यकशिपू या दैत्याच्या घरात जन्माला आला. हिरण्यकशिपू आणि त्याचा मुलगा प्रल्हाद म्हणजे विचारांच्या बाबतीत 2 टोके होती. प्रल्हादाला नारायणाविषयी नैसर्गिक प्रेम होते, तर हिरण्यकशिपू हा नास्तिक म्हणजे पाखंडी होता. तो देव मानत नसे. देव न मानणारा पाखंडी कसा असतो याचे वर्णन संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात केलेले आहे. तो अभंग असा, ध्येय तोची देव, ध्येय तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. अशी नास्तिकांची वृत्ती असते. प्रल्हाद हा उपजत भक्त असून त्याच्या मुखात सतत नारायणाचे नाव असे. ते बापाला सहन होत नसे आणि त्यापासून प्रल्हादाला परावर्त करण्यासाठी हिरण्यकशिपूने अनेक प्रयत्न केले. प्रल्हादाला अनेक संकटात टाकले. त्याच्या जीवावर उठला, पण प्रल्हाद डगमगला नाही.
नारायणाचे नामस्मरण त्याने थांबवले नाही. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला शाळेत पाठवून त्याच्या शिक्षकाला त्याला नास्तिकेचे धडे देण्यास सांगितले. एक दिवस बाप स्वतः शाळेत गेला आणि प्रल्हादाला म्हणाला, बाळा प्रल्हाद, तू जे काही शिकलास त्याविषयी एखादा चांगला पाठ म्हणून दाखव बरं. प्रल्हाद उद्गारला, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मम निवेदनम. हा तो श्लोक समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा रीतीने श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवा, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे 9 प्रकार प्रल्हादाने जगाला दिले. समर्थांनी दासबोधात ही भक्ती प्रकाराची संस्कृत नावे तशीच ठेवली आहेत, परंतु विष्णू स्मरण या भक्ती प्रकाराला विवेचनाच्या ओघात नामस्मरण असे यथार्थ नाव दिले आहे. समर्थाच्या निवेदनाचा परिस्पर्श झाल्याने नवविधा भक्तीचे विवेचन दासबोधात वाचावयास मिळते. त्या संदर्भात समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात, देवाशी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण हे. तर भक्तजनो, समर्थांनी दासबोधात 8व्या भक्तीचं जे लक्षण सांगितलं आहे ते सख्य भक्ती आहे. परमेश्वराशी सख्य भक्ती या संदर्भात ही ओवी आहे. या ओवीचा अर्थ असा की देवाशी दृढ मैत्री करावी, प्रेमभावनेने देवाला जणू बांधूनच ठेवावे, हे 8व्या भक्तीचे लक्षण समजून घ्यावे. पुढे समर्थ रामदास असे म्हणतात, देवाला अतिशय आवडणाऱ्या गोष्टी आपण कराव्यात, त्यामुळे भगवंताशी दाट मैत्री होते आणि भक्ती, प्रेमाचा भाव, भजन, निरूपण, कथा, कीर्तन, प्रेम भावनेने गाणाऱ्या भक्ताचे गायन करावे, कारण ते देवाला आवडते. आणि आपण असे वागावे की जे देवाला आवडते, कारण देवाच्या मनाप्रमाणे केले की देवाशी आपले सख्य जडते. आणि देवाच्या मैत्रीसाठी आपण आपले ध्येय सौख्य सोडून द्यावे. आपला जीव, प्राण व शरीर देवाला अर्पून मी देवासाठी आहे असा भाव ठेवावा. आपल्या संसारातील सुखदुःख बाजूस ठेवून देवाच्या सुखाची कामाची काळजी घ्यावी. म्हणजे काय तर देवाच्या कथा, कीर्तन, निरूपण व गोष्टी सांगाव्या. देवाच्या मैत्रीसाठी जिवलग मित्र व नातेवाईकाशी संबंध तुटले तरी चालतील. लक्षात घ्या, कुणी आपणाला नावं ठेवत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, पण त्या भगवंताशी सख्य करा. अगदी त्या देवाला आपला प्राण सुद्धा अर्पावा लागेल तर मागे पुढे पाहू नका. हे खऱ्या सख्य भक्तीचं लक्षण आहे. आपले सर्व गेले तरी चालेल, काय आपले सर्व गेले तरी चालेल, पण भगवंताशी मैत्री तुटू देऊ नका. अशी मैत्री जीवाभावाने देवाशी करावी. देव म्हणजे जणू काही आपला प्राणच समजावा. देव आपल्याला प्राणाहुनी प्रिय असावा. देवाशी अशी उत्कट मैत्री जोडली म्हणजे देवाला अशा भक्ताची काळजी लागते. पांडवाचा सख्य भाव एवढा उत्कट होता की लाक्षागृहात ते आगीत सापडले असता भगवंताने त्यांना गुप्त गुहेतून सुखरूप बाहेर काढले. हे आपण महाभारतात वाचले आहेच. आपले जितके शुद्ध प्रेम आणि मैत्री असेल तसेच देवही आपल्याशी मैत्री ठेवतो, यात काहीही संशय नाही. आपण जसे बोलतो तसेच प्रतिध्वनी आपल्याला ऐकवायस येतात. आपली श्रद्धा देवावर अनन्य भावाने असेल तर देवही आपली काळजी घेतो. आपला भाव जर अनन्य असेल तर
व एका भगवंतावरच आपला विश्वास, श्रद्धा, निष्ठा असेल तर भगवंत आपल्याला तात्काळ प्रसन्न होतो. पण आपण त्याला कंटाळलो तर तोही आपल्याला कंटाळतो. ज्या भावनेने आपण भगवंताचे भजन करतो त्याच भावनेने भगवंत आपल्यावर अनुग्रह करीत असतो. एखादी गोष्ट आपल्याला मनासारखी झाली नाही तर त्यामुळे भगवंतावरील आपले प्रेम, निष्ठा, श्रद्धा कमी होते. हे आपल्या प्रपंचातील उदाहरण आहेत. एखादी गोष्ट आपल्याला कमी पडली की आपण देवाच्या नावानं खडे फोडायला चालू करतो. म्हणतो आम्ही एवढी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरी पण आमच्या बाबतीत असं का व्हावं? आणि त्यामुळं आपली भगवंतावरील प्रेम, निष्ठा, श्रद्धा कमी होते. तर तसे न करता जे काही होते आहे ते भगवंताच्या इच्छेनेच होते आहे असे समजून नामस्मरण करणे, यालाच म्हणतात सख्य भक्ती. ज्याप्रमाणे चातक फक्त मेघाचेच पाणी पितो, मेघाने वृष्टी केली नाही तर चातकाचा तहान शमत नाही, पण तो मेघावरील प्रेम कमी करत नाही. तसाच चकोर चंद्राला उगवायला उशीर झाला तरी तो चकोर तसाच भुकेलेला उपाशी राहतो, पण चंद्रावरील त्याचे प्रेम कदापिही कमी होत नाही. अशा प्रकारे आपण भगवंताशी सख्यत्व आणि मैत्री केली पाहिजे. सख्य मैत्री अशी असावी, भगवंताची मैत्री मोठ्या विवेकाने धरून ठेवावी. त्याच्याशी असलेले सख्य, मैत्री, प्रेम कदापिही कमी होऊ देऊ नये. भगवंताला सखा मानावा आणि तोच माता आहे, तोच पिता, तोच नातेवाईक, सगळे संबंधित तोच मानावा. तसेच विद्या, लक्ष्मी, धन, वित्त सुद्धा भगवंतच. आपले जे जे सर्व तो परमात्मा भगवंतच आहे अशी भावना नेहमी आपल्या हृदयामध्ये असावी. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. म्हणजेच आपल्याला देवाखेरीज कोणीच नाही असे सर्वच म्हणतात बरं का, पण तो त्यांचा खरा भाव नसतो. त्यामुळे आपण आंतरी दृढभाव ठेवून खोटे वागू नये. देवाशी सख्य मैत्री खरी भावना ठेवूनच करावे आणि मनात देवाबद्दल प्रेम दृढ धरून ठेवावे. भगवंताच्या इच्छेने जे जे घडून येईल तेच आपल्यासाठी योग्य आहे आणि आपली इच्छा पूर्ती करण्यासाठी भगवंत समर्थ आहे अशी भावना नेहमी आपल्या मनात असली पाहिजे. देवाशी सख्य जोडले की ते तुटत नाही आणि देवाचे प्रेम कमी होत नाही, ते वाढतच जाते. आणि देव शरणांगताला कधीही निराश करत नाही. देव हा भक्तावर कृपा करणारा आहे आणि देव पतितांचा उद्धार करणारा आहे. देव हा अनाथांचा सहाय्य करता आहे. देव हा अनाथांचा पक्ष घेणारा आहे. तो त्यांना अनेक संकटातून वाचवितो. गजेंद्राला मगरीच्या तावडीसाठी तो तात्काळ धावला होता, हे आपणाला माहीत आहेच. म्हणून देवाशी सख्य मैत्री खऱ्या भावनेने करावी आणि त्यात आपण सर्व सुखदुःख सांगावे, त्याला आपण सर्व सुखदुःख सांगावे. अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामींनी 8व्या भक्तीची लक्षणं दासबोधात सांगितलेले आहेत. आणि त्याच्या शेवटच्या ओळीत समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू, सद्गुरूशी असावा. म्हणजे काय? जसा देव तसा सद्गुरू असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून सख्यत्व सद्गुरूशी याच प्रकारे करावे. भक्तजन हो, सद्गुरूंशी सख्य कसे असावे? तर ते देवाप्रमाणे असावे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि या संदर्भात श्री सद्गुरू चरित्रामृत या ग्रंथात एक कथा आलेली आहे. सद्गुरूंचे अनेक भक्त होते आणि ते अनन्य भावाने सद्गुरूची भक्ती करत असत. त्यातच
कवठ्याचे श्री चंद्रकांत कुलकर्णी कवठेकर म्हणून सद्गुरूचे अनन्य भक्त होते. ती आणि त्यांची धर्मपत्नी उषा म्हणून दोघांच्याही मनात सद्गुरूबद्दल अत्यंत भक्तिभाव होता. त्यामुळे हे भक्त प्रत्येक गुरुवारी जाऊन श्री सद्गुरूंचे दर्शन घ्यायचे. असा क्रम अनेक वर्ष चालला. परंतु एके गुरुवारी काही कामामुळे, प्रापंचिक अडचणीमुळे त्यांना श्री सद्गुरूंच्या दर्शनात जाता आले नाही. ती खंत त्यांच्या मनामध्ये होती. आपले नित्य शेती कर्म वगैरे आटपत असताना सद्गुरूचे नामस्मरण करत त्या दिवशी ते म्हणत होते की सद्गुरुनाथा, माझ्याकडून आज फार मोठी चूक झालेली आहे की मी तुमच्या दर्शनास आज येऊ शकलो नाही. अशी खंत करत करत ते मनात असे म्हणतात की सद्गुरुनाथा, जर माझी भक्ती खरी असेल तर तुम्ही मला आज स्वतःहून दर्शन द्या. आणि असे म्हणत म्हणत त्यांनी आपले नित्यकर्म आटपली. सायंकाळची वेळ झाली. 6-6:30 वाजले असतील. ते आपल्या घरी आले. थोडा वेळ बसले आणि पाहतात तर काय, श्री सद्गुरू काशीनाथ महाराज त्यांच्या दारात उभे होते. त्यांच्यासोबत अनेक भक्त होते. पहा बरं, भक्ताच्या मनीची अर्थ कशी सद्गुरूपर्यंत पोचते की हा भक्त अनन्य श्रद्धाभावाने माझी वाट पाहत आहे. हे सद्गुरूंना कळाले आणि सद्गुरू त्यांच्या घरी आले. सांगायचा उद्देश काय, जर आपल्या देवाशी आणि सद्गुरूंशी असं सख्य असेल तर आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यात काहीच संशय नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय.